छत्रपती रायगडावर होते आणि प्रतापराव गुजर यांच्याकडं पन्हाळी राजधानी सांभाळायचं काम होतं. आदिलशाह वगैरे यांनी पन्हाळ्यावर चढाई केली. त्यावेळी तो पन्हाळा किल्ला तिने ती लढाई जिंकली आणि त्या जिंकलेल्या लढाईचा प्रतापराव गुजरासने आनंद जास्त झाला. म्हणून ते दूताला म्हणले, छत्रपतींनी रायगडावर जाऊन सांगून ये जा पन्हाळा घेतला म्हणून. ठीक आहे म्हटलं, मी जातो. मग तो दूत एकटाच रायगडाकडं घोड्यावरून निघाला. तर तो घोडा वाटत थांबत नव्हता. काय योगा होता बघा, निसर्गाची परिस्थिती कशी बघा. वाटत थांबायचं नाही. दूत बी म्हणायचं, किती पळतोय तेवढा पळून दे, मी बी बसतोच. तसं करीत करीत तिने रायगड गाठला. रायगडाच्या पायथ्याला सुद्धा तो घोडा थांबला नाही. रायगड वर चढून वर गेला. केवढ्याही थांबला नाही. छत्रपती बसले होते वाड्यात ढेलजत एका माच्यावर, आणि ते त्या घोड्यानं बी बघितलं आणि दूतानं बी बघितलं. घोड्यानं हुमरा पास केला आणि आत गेला. त्यावेळी छत्रपतीने ओळखलं, इतकी दाटसानं इतका घोडा वर आला, त्यावरती पन्हाळा गाठला. मग छत्रपती आपल्या शिपायाला म्हणले की साखरेचं तबक आण. साखरेचं तबक आणलं. त्या साखरेच्या तबकात त्यांची 5 बोटं बुडवली आणि ती साखर घेऊन त्या दूताच्या जिभेवर ठेवली. तेव्हा ती जीभ किती भाग्यवान आणि तो दूत किती भाग्यवान. छत्रपतींची 5 बोटं जिभेला लागायची ही चेष्टा नाही.